तुम्ही असेच सोनाराच्या नळीवाणी नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. मी सुरुवातीला चोंबाळय तुम्हाला, पण तुम्हाला माहीतच नाही किती रगिले होतं. मी त्या सप्त्याला मोठा म्हणेल. उद्या 25 पोरायनं आदरणीय गुरुवर्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गायीची सेवा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणारा महात्मा, मायबापानं सोडून दिलेले मतिमंद लेकर, ज्यांच्या कोपऱ्या कापऱ्याला आळ्या पडल्यात, अशा लेकरांसाठी कीर्तनाचे रामायणाचे पैसे पुरवणारा महात्मा, त्या महात्म्याच्या हाताने उद्या 51 पोरायनं माळी घाला. तुमच्या सप्त्यातली माती चाटी तुम्ही, माती या मंडपातली माती चाटतो तर सप्ताह मोठा झाला. उद्या पाचपोर बाबाच्या हाताने 51 पोरायनं माळी घाला. 51 पोरायनं. गिरगावच्या बाळूची शपथ आहे तुम्हाला. तर तुमचा 50वा गोड झाला असं समजायचा. नाही तर काय करायचं, फक्त तुमचं अन्नदान कामाचे, बाकी फक्त तुम्ही आम्हाला श्रीमंत केलं खपक्या पाकिट देऊन. तुम्ही काय घेतलं? तुमचं तेल गेलं, तूप गेलं आणि हाती धुपाटणं आलं. कशाला करायचंय आगाऊपणा? इथं बसलेल्या 105 बायकांनी तंबाखू सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर कवडीचं पुण्य नाही तुम्हाला, कवडीचं पुण्य नाही. 105 बायकांनी. मी पाचपोर बाबांना सांगतो, तंबाखू सोडणार बायकाला उद्या पाया पडू द्या. आणि तुम्ही सुद्धा नोंद करा कोणत्या कोणत्या सोडणार आहेत. आणि त्यांनी सांगावं, महाराज आज तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून तंबाखू खाणार नाहीत. 105 बायकांनी. आणि नाहीच जर सोडली तर सुनायला विनंती करतो, झालेलं पोरग 5 वर्षापासून म्हातारीला दाखवायचं नाही. कारण तंबाखूचा इतका घाण वास असतो मला माहिती आहे. मै मसड मेली 90,000ची. हो, 90,000 रुपयाला मसड आणली सोमनाथ राजे. 90,000ला ती काय कीर्तनाच्या पैशाची नव्हती, तुरीच्या पैशाची होती. आणि शेतातले पैसे म्हणजे रक्त टाकावं लागते, घामाच्या रूपात तव निघत असतं शेतातून माल. इथं कोणी राजकारणी बसले असतील, हात जोडतो तुम्हाला, महाराजासाठी गाडी थांबू नका. पण शेतकरी राजा जर दिसला असेल तर तुमची गाडी वेगात असताना गाडी थांबवा, काच खाली करा आणि शेतकऱ्याला खुशाली विचारा. शेतकऱ्याला खुशाली विचारा. तुम्हाला चालता येत नाही तो रक पंढरपुरातला मालक खुर्ची देईल, पण शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या. कारण शेतीतून मोती काढण्यासाठी कष्ट हा शुल्लक शब्द आहे. हो, कष्ट हा शुल्लक शब्द आहे. रक्ताचा घाम करावा लागतो आणि रक्ताचा घाम करून काळ्या मातीत टाकावा लागतो. त्यावेळेला विश्वाला जगण्याची मोती तयार होतात. तो फक्त कारखाना शेतकरी राजाकडे आहे. आणि त्या तुरीचे पैसे 90,000 रुपये दिले मसड आणली. मी रगील माणूस आहे, मी बाजारात दूध काढ. हो, नाही तर मसडा विकणार लय माणसं काय करतात माहितीये का, ते बिबे असे इस्त्यावर टाकतात आणि म्हशीच्या कासाच्या खालून धरते धोपण. त्या बिब्याचा वाफारा द्याला की कास सुजती. घेणार येडपट असल्यावर ते म्हणतो लय खपक्या कासेगड सुजलीन सुंबळ्या. हो ना, ते का दुधाची आहे का, ती बिब्याच्या वाफाऱ्यानं सुजलीन. ते कळत असतं. साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला अक्कल नसती किती साखर खावा आणि डबा घेऊन किती बऱ्या जावा. ही अक्कल ज्याचा जन्म शिमग्यात झाला का त्यालाच असती. ज्याचे जन्म दिवाळीत झाले का त्याला कळत नसतं. दिवाळीत शिमगा कळाला ना, बापाच्या जीवावर उड्या हाणतात ते दिवाळीतले आणि स्वतःच्या जीवावर उड्या मारतात ते शिमग्यातले. विठाला विठाला विठाला. सकाळी सकाळी 6:30ला बाजाराला गेलो मंठ्याच्या. काढा म्हणलं धार. 9.5 लिटर दूध निघलं. मी म्हणलं रात्री आणि काढं नसल म्हणून दोन्ही टायमाचं 9.5 पैसे देऊन टाकले. ठरलं. त्याला सांगितलं 7 वाजता तो म्हणला महाराज लांब जायचंय, माझ्या गाडीने सोडीन तुला, पण 7 वाजूस्तोवर बाजारात थांब. 7:15ला पुन्हा धार काढी. 9.5 लिटर. 90,000 पोरी 500 इनाम. मसड घरी आणली. पोरायची माय म्हणली मोठी मसड आहे. पोरायची माय म्हणजे बायको. तुम्ही पुन्हा विचारताना कोणाला म्हणलं पोरायची माय, कोण उगा घामे असा तुम्हाला. म्हणलं चांगली मसड आहे, इकी जाऊ नको दूध, जितकं लागन तितकं लेकरायला. आणि कोणी वारकरी आला त्या चहा करी जाई येड्यावानी, हात नको आखडी जाऊ. हो, पॅरालिस होईल एखादीशी.
इतकी एडपट नाही माझी बायको, तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला ओला सन्म्यानला आपण दूध काढाव. पहिल्यांदा चरवी घेतली, बकेट घेतलं, म्हणलं मसड नवीन आहे सर्वा घालाव कळवा. पण मसड काय हालत नव्हती, चांगली गुणवान मसड होती. वघारू सोड पण पानाच येईन. 19 डॉक्टर बोलिले, ते म्हणले हिला काय झालंय कळच नव्हतं. सगळं तपासलं हिचं, हिला ताप नाही काय नाही काय नाही, पाना कस काय सोडीनं. एक वयस्कर डॉक्टर होतं, ते म्हणलं महाराज एक पर्याय, तुमच्या शेजारी कोणी तंबाखू खातं का? मी म्हणलं हो आमच्या भावकीतलीच बाई आहे. आणि म्हणलं ती अशी खाती, संध्याकाळी झोपताना खातीन पहाट थुकती. अशी काही माणसं आहे, तो झोपताना तंबाखू इथं ठुतेत आणि सकाळी उठल्यावर थुकतेत. बापरे, इतकं तंबाखू प्रेम. आणि ती बाई त्या दिवशी शेण आणायला गेली, तिच्या तोंडाचा वास घेतला तेव्हापासून मशीन पानात सोडा नाही. खरडेलं उदाहरण सांगतो. मग 90,000 रुपयाची मसड किती मोठी असेल हो. मग तंबाखू खाणार बाईच्या तोंडाचा मशीन वास घेतला तर ती पाना चोरी ती. तर 1-1.5 वर्षाच्या लेकरानं तोंडाचा आजीच्या वास घेतल्यावर त्याला किती चक्रा येते हो. आणि त्याला लहानपासून विष खाची सवय लागन, ते पाणी टाकून पिणारच नाही मोठ्या पाणी. हा ते तर ढकन उघडायच्या आधी हानीन. आणि पुन्हा आजी म्हणती महाराज माझा नातू चांगला होणार नाही, तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. तो तंबाखू खाऊ खाऊ त्याचे मुके घेतलेत ना लहानपणी, तर तू या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. 105 बायकांनी तंबाखू सोडा. गिरगावकर तुमच्या छपला सगट पाया पडतोय. 105 बायकांनी. 5 पोर बाबाला सांगा आम्ही तंबाखू आजपासून सोडली. लय पुण्य लागन माझ्या माईनं. हेवा ज्याच्या पोरानं व्यसन करू नये असं बापाला वाटतंय, बापान पण बिड्या नाही फोकाव. कारखान्याचं बॉयलर पेटल्यावर आणि जेवण झाल्यावर थुतरालीस तुला तू पुन्हा म्हणतो महाराज पोरग भयकल नाही तुला वाजिणार आहे. लायकी नाही आपली, आपण व्यसन सोडा. काय कशासाठी सपतेत, कशासाठी सपतेत. चला पुढे. माझ घरात प्रभू रामचंद्र आहेत, इथपर्यंत आलतो ना. मालक ज्याच्यामुळे तुमच्या आणि माझ्या मधातला दुरावा दूर झाला, मला तुमची आणि तुम्हाला माझी भेट ज्यानं करून दिली त्याचं नाव आहे मारुतीराय. त्या मारुतीरायला आपल्या दरबारात खुर्ची असा. ठीक आहे 15 दिवस मुहूर्त लांबीला. मुहूर्त काढायला घरचेच माणसं होते, मर शिवशिष्ट घरचे माणसं होते, मर शिवशिष्ट. काढला मुहूर्त पुढचा. 15 दिवसामध्ये स्वर्गातली लोक आमंत्रित केली, स्वस्ती श्रीचे महाराज आमंत्रित केली आणि कसलं शिवासन टाकाव मारुतीरायला शिवासन तयार केलं. त्या शिवासनाला हत्तीच्या दाताचे पाय बसले, हस्तिदंत. सुवर्णाची तपकडी आवडली. आसनवरी काय टाकाव पांघरून, म्हणजे राजहंसाच्या पंखाची गादी टाकली. राजहंसाचे पंख का वापरले, मोराचे नाही वापरले. मोराचे पंख फक्त 2 गोष्टीसाठी पंढरपुरातल्या मालकानं त्या पंखाला प्रियता दिली. एक, इंद्र ढस 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 रडत होता म्हणून 33 कोटी देवाचे. याचा विस्तारपूर्वक सांगत नाही, फक्त मोजकं सांगतो. आणि सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, त्याच्यामुळे काही बाकीच्या कोण घेत जा. एकट्याच गिरगाव करायला कशाला दळीता. त्या इंद्रा मयुराच्या रूपात होता. ते फार मोठी कथा वेगळी आहे. म्हणून ते पंख पंढरपुरातल्या मालकानं द्वापार युगात माथ्यावर घेतलं. माथा शोभे मयूरपिंछा सुंदर सोबत होत. महर्षी व्यासांची विनंती केली इंद्राने, मयुराच्या रूपात मी एक चुकीचं काम केलं, याबद्दल मला माफ करा. विश्वात प्रत्येक मयुराकडे पाहत असताना शापात्मक पापात्मक दृष्टीने पाहतोय, प्रभू मला माफ करा. विश्वातले ज्ञानी तुम्ही आहात. इंद्राला होकार दिला आणि महर्षी व्यासांनी मयुराचं पंख घेतलं आणि विघ्नहर देवता गणपती बाप्पाच्या हातात दिलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं या पंखाने आता महाभारत लिह. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत लिहिलं.
1.25 लाख भारत केले निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक मोराच्या पंखान लिहिले. चला अजून कुठं कुठं मोराचं पंख प्रिय ते पुन्हा कधीतरी बघू. एरवी कुठलाही पंख अंगाखाली घ्यायच्या पात्रतेचं नाही. राजहंस का निवडला? या भारतीय संस्कृतीमध्ये, भारत देशामध्ये 6 पक्षांची वर्णी आली. 6. त्याच्यातले 4 नाव मला आत्ता पाठ आहेत. 2 पाठ व्हायचे राहिलेत. मी करणार पाठ येणाऱ्या पावसाळ्यात. ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलो की घेऊन जात असतो ग्रंथ. दिवसभर चालायचं, संध्याकाळी घंटा अर्धा घंटा वाचायचे. त्याच्यात ते 2 पक्षांची नाव वाटेल. पण आज एकच सांगतो, तो त्या 6 पक्षापैकी एक पक्षी आहे, काही पण खात नाही. त्याचं नाव आहे राजहंस. कावळे ढोपरा कंकर तितिरा, राजहंस चारा मुक्ताफळ. मुक्ताफळ खातो तो राजहंस, बाकी काही खात नाही. पोपट माहिती ना तुम्हाला? पोपट इतका चालू आहे. आर्घे नावाच्या काडीनं गावरान मदानं 6 महिने जर त्याची जीभ घासली, रोज सकाळी 2 मिनिटं 4 मिनिटं त्याची जीभ घासायची पोपटाची. तो तर धरायचं दाबून आणि त्याच्या जिभेला मध लावून आर्घे नावाच्या काडीनं त्याची जीभ घासायची. 6 महिन्याच्या नंतर पोपट म्हणतंय, राम राम पाहुणेराव, या पाहुणेराव असा म्हणतो पोपट. पण ह्यो पोपट्या सोयाबीनवरच्या आळ्या खातो, खाणं नाही सोडित त्यो, म्हणून नाव नाही. 6 पक्षी आहेत, त्याच्यापैकी राजहंस नावाच्या पक्षाची पंख मारुतीला बसायला टाकली. संन्यासी बसणार आहे त्याच्यावर, संसारिक नाही बसणार, संन्यासी. आणि किती संन्यास, निष्कलंक संन्यासी. ज्या संन्याशामुळे द्वापार युगातले मालक वाचले. कृष्ण परमात्मा कोणामुळे वाचलेत माहितीये? मारुतीरायामुळे वाचले. धुरंधर अर्जुन कोणामुळे वाचले? मारुतीरायामुळे वाचले. मारुतीराय जर ध्वजावर बसले नसते तर पहिल्याच दिवशी सुटलेला बाण, त्या बाणाच्या व्यापानं समुद्र असा खळखळ उकळत होता. फक्त मारुतीरायानं शमन केलं. अर्जुन आणि कृष्ण परमात्मा वाचले. ही ज्याच्यात ताकद आहे तो संन्यासी, त्याला बसायला टाकायचे. 7व्या अवतारातला संसार एक शपथ पुरावा सांगतो. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पुरे कभी काम नहीं होते. मारुतीराय जर प्रभू रामचंद्राच्या सोबत नसते तर एकही 7व्या अवतारातलं काम व्यवस्थित घडी बसली नसती. इतकी ज्याची कृपा आहे त्यांना बसायला टाकायचे. आणि राजहंसाचे पंख का? अधिकारी यती योगी जपी तपी अनुरागी. एकतर वाघाचं आसन करतात, एक तर मृगाचं आसन करतात. वाघाचं का करतात? वाघाशिवाचं का करतात? कारण त्यांच्या अंगी शूरत्व आहे. त्याच्या अजून 6 गोष्टी आहेत. कामान व्याप्ती जे येसू, विशंती चत्वारो स्थित कामा, दिनत्रय अष्टप्रहरेषु यत केशरी व्याघ्राती भय व्याप्ती. फक्त खाली येऊन सांगत नाही, माझं वय कमी आहे आणि ह्या पुढे बसलेल्या आहेत म्हणून याचा अर्थ खाली येऊन सांगत नाही. माफ करा, बैठकीत ऐकायचं असेल तर सांगू. विठाला विठाला म्हणून वाघाचं आणि शिवाचं कातड साधून अधिष्ठीन केलं. हरणाचं का केलंय शिवाजी बुवा? याचं कारण आहे, हरिण हे श्रवण याच्यामध्ये फार तात्विक आहे. एकाग्रतेमध्ये हरिण अत्यंत फार टवटवीत आहे. त्याचं कातड. अजून 3 गोष्टी आहेत, एक सांगितली. त्याच्याकरता हरणाचं चामडं वापरत असतात. आणि फक्त राजहंसाच्या पंखाची गादी का? राजहंसाचे पंख काम संपल्याच्या नंतर पडतात. जोपर्यंत काम त्याच्या अंतःकरणात आहे का तोपर्यंत पंख पडत नसतात. एक ऋतू ठरलेला आहे 6 ऋतूपैकी. त्या ऋतूच्या 4 दिवसामध्ये राजहंसाचा कामनेचा काल असतो. सारस नावाचा पक्षी आहे. या सारस नावाच्या पक्षाला फक्त 9 दिवस वर्षात 9च दिवस काम व्यतीत करता येतो. याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या पत्नीशी संग करता येत नाही. कावळ्याला जीवनात फक्त एकदाच पत्नीशी संग करता येतो, याच्या व्यतिरिक्त करता येत नसतो. कधी कधी वाची जाण पुराण. भुंगऱ्याला चॅटिंग करता मोबाईलवर तुम्ही 3-3 वाजूस तर जे सकाळी पाणी नेत नाहीत त्याला. आणि काय फायदा आहे त्या नालायकाला चॅटिंग करून? काय अर्थ आहे का साहेब? मला सांगा. त्याला बायका कदरल्या, त्याला तुम्ही म्हणतात काल कुठे गेलता? मसनात, उद्या तुला नेणार आहे. त्याच्यापेक्षा केवढाले मोबाईल येत राजू तुम्ही. नशिबान माणसं आहे. मी तरी फुटक्या नशिबाचा आहे, मला बारीक आहे. पण असू द्या, आपला मोबाईल ब्रह्मचारी आहे. याच्यात दुसऱ्याचं काही येत नाही आणि याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचा लय बेभरोसा. चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन पण दुसऱ्याला जातं.
त्याच्यामुळे आपलं बरं घ्यायला काय माझ्याकडे पैसे आहेत भरपूर या मी मसड 90,000ची घेतो म्हणल्या मोबाईल केवढ्याचा घेईल पण आता म्हातारपणी मला गाऊन घालायचा नाही विठाला विठाला काम संपल्याच्या नंतर राजहंसाची पंख पडतात आणि कामना विरहित पडलेली पिच्छ एका पवित्र संन्याशाला आसन म्हणून बसण्यासाठी टाकण्यासाठी स्वीकारले तयार झाला आसन आले मारुतीराय आल्याबरोबर सुमंताने स्वागत केलं समोर आल्याच्या नंतर एका बाहूला प्रभू रामचंद्राने धरलं एका बाहूला शेष भगवान लखनलालजीने धरलं समोर एक आसन होतं त्या आसनावर उभं केलं आणि ओवाळलं कोणी माहितीये ब्रह्मांडाच्या मालकीनीनं सीताई साहेबाच्या ताटात सोन्याची निरंजनी आहे स्नेहसूत्रेश वन्नी जायते स्नेह म्हणजे तूप सूत्र म्हणजे वात वन्नी म्हणजे अग्नी नेह सूत्र वन्नी ती जायते दीपकर ज्योतिरस्ततेवचा यत दीपकरो सर्वस्थिता पुनितो भय व्याप्ती जायते यत दीपको सर्व संस्कृतो भारतास्ततेवचा आपल्याकडे दिव्याला प्राधान्य तरी पण पाश्चिमात्य संस्कृती आपल्याकडे काही नालायक लोकांनी स्वीकारली वाढदिवस दिवे विझून करायलेत वाढदिवस शास्त्रात आहे का नाही हे काही एवढं मी इचकणार नाही पण आपल्याकडे दिवा विझणं हे अपशकुनाचं लक्षण आहे इथं बसलेले बऱ्यापैकी शेतकरी आहेत नसले शेतकरी तरी शेतीतल्याच गव्हा ज्वारीच्या भाकरी खातात इतकं तरी ध्यान आहे तुमच्याकडे 50 क्विंटल सोनं 50 क्विंटल चांदी असली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी काय कोण्या सोमळ्याला खाता येत नाहीत अरे अजय असतं का काही नाही नाही गहू ज्वारीच्याच भाकरी खाता हे लक्षात ठेवा विठाला विठाला शेतकरी राजा आता हे हार्वेस्टर निघले तसंच रानात घालणं ते भरलेलं तसंच आरतीत नेऊन रिचीनं काय मर्यादा होती पहिली आजही काय असे शेतकरी आहेत कशाही कुठल्याही यंत्रानं शेतीतलं पीक जमा करा पण 4 का होत नाही पोतडे बैलगाडीत घरी आणायचे किंवा ट्रॅक्टरनं घरी आणायचे घरी आल्याच्या नंतर त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला हळीत गंध लावायचा अक्षदा लावायच्या पहिले बैलाला गंध लावायचे होते आता ट्रॅक्टर आले एवढ्या यंत्रयुग आहे आणि मग त्याला ओवाळायचं आणि त्यानं ते पोतं उसवायचं आणि त्याच्यातल्या 2 पशे त्या मालकिनीच्या ताटात टाकायचे याला फार मोठं एक शास्त्र होतं नका चुका करू ठेवा जुनं कोरोनानं शिकेले जुन्यावर याचं 1,18,00,000ची गाडी पाहिली एका माणसाची म्या त्याच्यात बिस्लरी होती खापराची मी म्हणलं साहेब 1,11,00,000ची गाडी आहे तुमची बिस्लरी खापराची कस काय प्लॅस्टिक मधलं पाणी पिणं बंद केलं आले जुन्या आले आता गाडग्या हो आता चांगल्या शहरामध्ये खापराची कुकरी कायलेत खापराचे तवे भेटायलेत आले माणसं जुन्यावर लोकांना माहित आहे आपण जुन्यावर नाही आलो की लवकर रामनाम सतय यालेत लोक ज्याच्याकडे पैसे ठवाल जागा नाही त्याने सकाळी रोड जाम केला माणसं आले जुन्याव आल्या मी लांब काल्याला जातो ना सगळ्यात श्रीमंत माणसं पहाट एकाव 1 11 एकाव 2 12 एकाव 3 13 सकाळीच पळायलेत त्याची इथं 200 नोकर आहेत आले जुन्याव त्यांना माहित आहे चलावच लागेल यावं लागते जुन्यावर ज्या बाईच्या घरी धुण्याला बाई भांड्याला बाई स्वयंपाकाला बाई तिनं सकाळी रोड जाम केला इकून नाक दाबील तिकून कान दाबील इकून तुत्तर दाबील मी आणलं काळ्या मातीव जाय द्वारका तुझ्या अंगावर ट्रॅक्टर जाईन ऊसाचं यायनं रोड टॅक्स भरलाय व्यायामाचा टॅक्स थोडा तो डांबरीवर भरलास तिकडं जायनं काळ्या मातीत इकडं पाय लांबीनं तिकडं हात लांबीनं हे भेव वाटायला माणसायला आता याले जुन्या माणसं विठाला दिवे इज जाऊ नका करा वाढदिवस पण दिवा लावून करा आपल्याकडे जन्माला आल्यावर पण दिवा आगा सटवीची राती नवी संबीजे वाती आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5वी करण्याची पद्धत आहे